ठाकरे असले असते तर काय परिस्थिती निवडणुका राहिली सध्या असती? कुठल्याच नाही तर कशा प्रकारे आपण सरकारला धडा शिकवणार आहात? सरकारचं असं काय नाही, निवडणूकच असावं लागते असं काय नाही. बहुमत तर आहे त्यांचं. शेवटी काय भाऊ काय असतं, समाजाला ज्यावेळेस जाणीव होती सत्तेपेक्षा शहाणपण चलत नाही असं ज्यावेळेस सत्ता बोलायला लागते त्यावेळेस सत्तेला दाखवून द्यावं लागतं जनतेपुढे शहाणपण चलत नाही. ह्या मर्दानकीच्या भूमिकेत जनतेला उतरावं लागतं. सत्तेत एक चाणक्य नीती असली पसरलेली आणि ते चाणक्य नीती प्रत्येकाच्या डोक्यात विचार पेरत असते. लय आडवं जाऊ नका, लय सरकारच्या विरोधात बोलू नका, लय मंत्र्याला बोलू नका, त्यो आमदार त्यो पदाधिकारी लय मंत्र्याच्या जवळचा आहे, आपण गरीब पडतो कशाला वाटा जायचं. एक चाणक्य नीती असते, विचार पेरलेले असतात आणि ब्रेन वॉश केलेला असतो. त्यामुळे लोक दबून राहतात घाबरून. पण ज्या दिवशी जनतेला कळत ना की सत्तेपुढे शहाणपण चलत नाही, जनतेपुढे शहाणपण चलत नाही, हे ज्या दिवशी जनतेला कळतं ना त्या दिवशी सत्तेवले गाड्यात भरून पळून जातात आणि दुसऱ्या राज्यात जातात विमानाने. हसीनाबाई का कोण नव्हती खाली आता, शेख हसीना. हा कोणतरी आलती ना अक्का ती. हा असं असतं मग ते लचण लय बेकार असतं. इमान सापडा तिला येता नाही. हा वाटिक्यात बसून आली ती आणि जाताना वाटिक्यातच गेली. पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या नोंदी आहेत ते सापडण्यासाठी काय आता रणनीती असणार आहे? कारण एक वर्ष दिलं जातं की गॅजेटियर बाबत लागू करू, मात्र अद्याप याबाबत काही निर्णय होत नाही. काय सरकारला सांगणार? त्यांचं षडयंत्र प्लॅन उद्ध्वस्त झाला. त्यांच्या डोक्यात होतं की 58 लाख नोंदी द्यायच्या नाही आणि सातारा आणि कोल्हापूर पुणे औंध गॅजेटचं GR नाही द्यायचं. का तर एकट्या कोल्हापूरच्या संस्थांमध्ये 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाखाच्या आसपास मराठा समाज आरक्षणात जातो. सरकारला असं वाटतंय की मराठी मोठे नाही होऊ द्यायचे, मराठ्यावर अन्याय करायचा. मग बावनकुळ्याच्या माध्यमातून मराठ्यावर अन्याय सुरू आहे. ते बावनकुळ्याला काहीच गरज नाही, त्याचं आमचं काहीच नाही. हो का मीडियाच्या बांधवाने बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मी म्हणायचो बावनकुळे साहेब चांगला आहे, सांगितलेले काम शेतकऱ्याचे हे ते करायचं. याला काय अवदसा सुचली असली, घेणं नाही देणं नाही. प्रचंड नारळ फोडीत असून सध्या भुजबळ बरं झालं हे त्याच्या गाड्यातलं पुढे गुतलं म्हणून. भुजबळ सगळ्यात जास्त खुश असणार आहे. प्रत्येक देवाला नारळ फोडत असेल, त्र्यंबकेश्वरला, याला त्याला, काली आईला, सगळ्याला. घरात बाबा नाही तर त्याला सुद्धा फोड असतं ते. ही रिअल आहे. याला काय अवदसा सुचली? मराठा समाज याच्यावर नाराज नव्हता. काहीच गरज नसताना येण्याची झक मारून ठेवली आणि आमच्या नोंदी रद्द केल्या. यांचा प्लॅन मी नाही यशस्वी होऊ देत. काही काळजी करायची गरज नाही. किती प्लॅन लावा फडणवीस साहेब, समोरून मनोज जरांगे लक्षात ठेवा, लय अस्सल रक्त आहे मराठ्याचं. मराठ्याचं वाटलं होऊ देत नाही. तुम्हाला द्या दुपारा आयरनात चुऱ्या मावळील मी, द्या दुपारा आयरनात चुऱ्या मावळील, पण तुम्हाला पळता भुई कमी करील. तुम्ही माया नादी लागू नका. राज्य सरकार मराठा समाजाच्या पूर्ण पाठीशी आहे आणि दाखल्याबाबत काय प्रश्न असतील ते बसून सोडवले जातील. तर मनोज जरांगे पाटलांनी त्याबाबत भूमिका घ्यावी असं उदय सामंतांनी काल स्टेटमेंट दिलेलं आहे. भैया काय करणार ते एकटं मरमर करून? आता तिकडून मरमर कोण करतय? लाडबू मरमर करते, इकडून उदय सामंत साहेब, शंभूराजे साहेब करते. ते काय म्हणतात ना, आडतच नाही कडून देणारा देऊनच द्या नाही. काय करणार आहेत ते तरी? आम्ही कधी त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली, पण शिंदे साहेबाला, उदय सामंत साहेबाला ही गोष्ट कळायला पाहिजे की आपल्या मंत्र्यांनी चूक केली ती आपण दुरुस्त केली पाहिजे. मराठ्याचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे तो जर तुटला ना, पुरं त्यांचा पक्षच उघड्यावर पडत, पुरा पक्ष. अजितदादाचं जे म्हणतायत ना, हे बघा, दादा दादा होते आणि हयात नसणाऱ्या माणसांबद्दल नाही बोललं पाहिजे. काय असतं, आज त्यांचं कुटुंब बी समजा दुःखातून जात, आज आपण त्यांना साथ दिली पाहिजे, बळ दिलं पाहिजे, शब्दाचा त्यांना धीर दिला पाहिजे. आज त्या माणसाने कधी खोडी पण नाही केली आरक्षण, कधीच नाही, कधीच खोडी नाही केली. त्यामुळं आपलं कर्तव्य आपण पार पाडतो. दादाच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला शब्दाचा होईना आपण बळ दिलं पाहिजे, ते मराठा समाज करतो.